नमस्कार, मी प्रमिला. फूड लॅब विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मकर संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू हे आलेच. काही जण विकत आणतात तर काही जण घरीच बनवतात. खरं तर तिळाचे लाडू घरीच बनवायला इतके सोपे आहे ना, करून बघायला काहीच हरकत नाही. आणि ही रेसिपी मी जी सांगणार आहे ती इतकी सोपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत. तर इथे मी तिळाचे लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी म्हणजे जवळजवळ मी इथे पाव किलो तीळ घेतले आहे. लाडू बनवण्यासाठी आज इथे मी पॉलिश केलेले तीळ वापरले आहेत. तुम्ही लाडू बनवण्यासाठी बिना पॉलिशचे तीळ वापरले तरी चालतील. तीळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे तीळ छान असे खरपूस भाजायचे आहे. तीळ छान भाजले तर लाडू चवीला छान लागतात आणि कच्चे जर ठेवले तर चवीला चांगले लागत नाही. आता तीळ काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घातलंय. त्यानंतर यामध्ये 1 वाटी किसून घेतलेला गूळ घातला आहे. जेवढं आपण तीळ घेतले आहे तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. जर पाव किलो तुम्ही तीळ घेतले असतील तर पाव किलो गूळ घ्यायचा आहे. अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. गूळ नेहमी किसून घ्यायचा म्हणजे पटकन तो वितळतो, जास्त इथे वेळ जात नाही. आणि या पद्धतीने आपल्याला गूळ हा व्यवस्थित फेटत राहायचा आहे. थोड्या वेळानंतर अशा प्रकारे गुळावरती असे बुडबुडे येतात. बुडबुडे आले की लगेच आपण एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. इथे आपल्याला थोडीशी घाई करावी लागते. 5 ते 7 मिनिटामध्येच गुळाला अशा पद्धतीने फेस येतो. आता आपण वाटीमध्ये पाणी घेतलं आहे की नाही, त्यामध्ये या गुळाचा थोडासा पाक आपल्याला पाण्यामध्ये टाकून बघायचा आहे. जर याची गोळी तयार झाली कडक अशी आणि आवाज आला गोळी टाकल्यानंतर पाण्यामध्ये, तर आपल्या इथे पाक परफेक्ट तयार झाला आहे. या स्टेजला आपल्याला गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा आहे आणि जे तीळ आपण भाजून ठेवले होते ते यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर हे मिक्स करताना मी थोडेसे शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेतले होते, ते घातले आहेत. थोडेसे पाववाटीच आहेत. शेंगदाणे घातल्यामुळे लाडू दिसायला छान दिसतात. तिळामध्ये शेंगदाण्याचा जो तुकडा दिसतो की नाही, त्यामुळे ना दिसायला लाडू सुंदर दिसतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. तीळ टाकल्यानंतर आपल्याला हे पटापट असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जराही आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. आता हे तयार झालं की थोडीशी आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. इथे मी 1 चमचाभर वेलची पावडर घालून घेतली आहे. हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे. लाडू बनवताना हाताला चटका लागू नये म्हणून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि मग थोडंसं मिश्रण घ्यायचं चमचामध्ये आणि लाडू याचे आपण तयार करून घ्यायचे. चटका लागू नये म्हणून काय करायचं, तर पाणी थोडंसं लावायचं. आणि एक अजूनही पद्धत आहे, थोडं-थोडं मिश्रण तुम्ही ताटामध्ये चमच्याने काढून घेतलं ना, तरीसुद्धा थोडंसं गार झालं, की मग त्याचे लाडू वळून घ्यायचे. पण काय होतं, हे मिश्रण जर थंड झालं, तर याचे लाडू वळत नाहीत. म्हणून हे गरम असतानाच आपण पटापट हे लाडू असे पद्धतीने वळून घ्यायचे आहे. आता हे लाडू बनवताना आपल्या घरात जेवढी मंडळी असतील त्यांना सगळ्यांना बोलवायचं आणि लाडू तयार करायला लावायचं. त्यांना खायचे असतात म्हणून ते तयार होतात. पाव किलो तिळापासून इतके लाडू तयार झालेत. दिसायला तर छान दिसतायत, चवीलाही छान झालेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.